विमलाबाई बाबूलाल तंत्रे यांच्या कुटुंबास भेटण्यासाठी आलो। हे शोकाकुल कुटुंब, अन्यायग्रस्त कुटुंब, ही आजी हिचं वय पाहिल्यानंतर जी दादागिरी, जी मस्ती, सत्तेचा माच या गावात आल्यानंतर आम्हाला दिसला। एखाद्या जागेवर नजर पडली ती जागा रावसाहेब दानवे यांना विकत दिलीच पाहिजे अशा प्रकारचा दबाव त्या दानवेंनी, आमदारांनी, खासदार मंत्र्यांनी या कुटुंबावर टाकलंय आणि हे घर त्यांचं जबरदस्तीने पाडून त्या कुटुंबाला मारहाण केली। मला वाटतं की बिहार सारखी स्थिती या भागामध्ये या रावसाहेब दानवे आणि त्यांच्या चेले चपाट्यांनी सुरू केली असावी असा एक परिस्थिती आहे। एक सामान्य गरीब कुटुंब, बहुजन समाजातील कुटुंब, स्वतःची मेहनतीनं स्वतःचं घर आणि कुटुंब चालवणारे कुटुंब, दिवस रात्र घाम गाळून स्वतःच्या कलाकृतीने गणपतीचा उत्सव असेल, कुंभार जातीचे कुटुंब, आणि या कुटुंबाला जमीन हडपण्यासाठी ज्या पद्धतीनं त्रास दिला जातो, छळला जात आहे आणि मारहाण केली जाते, तर हे कुठलं होतं काय? राज्य म्हणजे काय बिहार लागला काय भाजपवाल्यांना? भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबाला मारहाण करून छळत असतील आणि जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करतं, महसूल प्रशासन काय करतंय? मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्यात। अरे देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे, आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विटंबना केली। या मूर्त्या तयार होत्या, कुंभार कुटुंब आहे, कलाकार कुटुंब, कलाकृती करणारे कुटुंब आहे। या देवतांची विडंबना करताना यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही। केवळ सत्तेतून पैसा, सत्तेतून जमीन बळकावणं, गरीब लोकांना धाक धपटशा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं, एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही हाती घेतलाय। मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतोय की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत, आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करू। मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्ये आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू। पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला, अशा बिहार सारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे। ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही, जी स्थिती मला आता जालन्यात दिसते आहे। एकीकडे हायवे जात असताना, रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या, स्वतःचं घर वाचवण्यासाठी सरळ रस्त्याला मोड द्यायची, आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं, त्याचं घर पाडायचं, त्याला मारहाण करायची। मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे। ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये, जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरवल्याशिवाय राहणार नाही। आणि आता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडतोय तो लवकरच राजकीय दिवा विझेल, त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णतः दिसते आहे। मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे। शासनाकडून काय मदत मिळायची, यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय, हे पत्र पाठवणार आहे, यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे, महसूल कलेक्टरची आहे। मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे। आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या जीव गेला, यांना पुन्हा काही दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील। हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील, मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील, असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स करा, अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मी देणार आहे। परंतु होऊ नये, रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देखील नाही, अद्याप तक्रार
नाही ते या संदर्भात यांनी नाव दिलेले आहे, यांच्याकडून स्पष्टपणे नावं गेलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई करावंच लागेल. कोण करत नाही तर ते आम्ही पाहू. सर तुम्ही समोर येत आहेत, चर्चाही होती या बातमीची, मात्र ज्या विभागाने ही अक्वायर जमीन केलेली ते विभाग मात्र समोर येत नाही. नाही विभाग समोर येत नाही. विभागाने त्यांचा 111 स्क्वेअर मीटर जागा जी गेली, साधारणतः 1100 स्क्वेअर फीट, त्यांचा 13 लाख मोबदला मिळाला आहे त्यांना. त्याच्या पलीकडची ही जागा आहे, हायवेवर आहे. त्यांना इकडे कदाचित शाप बांधायचं असेल, जमीन बिल्डिंग बांधायचं असेल रस्त्यावर, आणि त्यामुळे या कुटुंबाला त्रास दिलाय. त्या पीडब्ल्यूडी मध्ये काय गडबड केली, काय गोंधळ केलाय, त्याची सुद्धा चौकशीसाठी आम्ही भाग पाडू. सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या संत्रे कुटुंबानं त्यांनी रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं, संतोष दानवेंचं नाव घेतलं, मधुकर दानवेंचं नाव घेतलं. हे आरोप हे स्पष्टपणे सांगत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करायला पाहिजे. कोण गुंड पाठवले होते आधारात? कारण गुंडाची टोळी पोचता काय महाराष्ट्रामध्ये, आणि गुंडाची टोळी पोचून गरिबांच्या जमिनी बडकवण्याचं पाप करताय. तर त्यामुळे ही दुसरी वेळ या कुटुंबावर मारलं होतं, रात्र काढून माझ्या आईला मला मारलं होतं. त्यामुळं त्यावेळेस यांनी जे नाव सांगतायत त्यांच्यावरती कारवाई व्हावी, हीच त्यांची मागणी आहे. त्यामुळे नावं स्पष्ट आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.